बस खाली बस. नाही मग मेसेज आहे तू बघ ना. सव्वा टायटल घेऊन मी फोटो टाकतो ना आता. सव्वा टायटल कोणाचा येणार? सव्वा टायटल सांगा. सव्वा टायटल कोणाचा येणार? MI फॅन, हे MI फॅन, CSK फॅन. काय वाटतं आपल्याला कोण जिंकणार आहे यावेळेस? CSK. बॉलिंग लाईनअप सांगा आपली. बॉलिंग ती क्लिप डिलीट कर. मला माहिती बॉलिंग लाईन कोण आहे. आमची सांगू का? बुमरा आहे, त्यानंतर बोल्ट आहे, ते कट कर थांब दे. ती आपली कॉन्ट्रोवर्सी. दीपक चहर, वापस शार्दुल ठाकूर, त्यानंतर हे कॉर्बिन बॉश, त्यानंतर कोण आहे? हार्दिक पांड्या, मयंक मार्कंडे, वापस हे सँडनर आहे. आणखीन सांगा. हा रेमारी शेफर्ड यांच्याकडून नाही, RCB कडून नाही. असं आहे का? कधी घेतला मला नाही माहिती. आपले बॉलर सांगा. बॉलर सांगा कोणचे? बॉलिंगची गरजच नाही, बॅटर्स कापी. ओहो नाही, रदरफोर्ड घेतलेला आपण. रदरफोर्ड आहे. तशी प्लेअर घ्यावा लागते. असं नाही की फक्त धोनीवरच बसायचे आणि 7 नंबरला पाडायचं लगेच थालाफॉर रिझन करायचं. त्यासाठी पण हे लागत ना. काय लागत? आर्मी त्यांची फॅन, तुमची फॅन फॉलोइंग खूप कमी आहे आमचं. MIचं वानखेडेचं ग्राउंड पाहिलेलं बघा ना, सर्च करा ChatGPT वर. सर्च करा ChatGPT बरं. गुगल, ChatGPT, इंस्टाग्राम तुम्ही जे पाहता, युट्यूब तर कोणी पाहत नाही, ते वेगळी गोष्ट आहे. 5 ट्रॉफी कोणाच्या पहिलं कोणाच्या 5 ते तुमच्या आता. हा मग काय झालं? पण आमच्या पण आहेत ना 5. फॅनचं काय करायचं? ते धोनी काय असं टुचुक खेळणार. टुचुक आहे. 6 स्ट्राईक आणून दाखवा. टुचुक येते ते पण 7 नंबरला उतरून 5000 प्लस रन केले. तुमच्या मागून येऊन पुढे गेलोत ना. तुमचे तरी 3500 का काहीतरीच रन येतं. T20 मध्ये सलग ODI मध्ये सलग 2 डबल शतक आणले. आणि कोणी? रोहित शर्माने. म्हणजे फर्स्ट नंबरला होता. आणि धोनी सोडता कोण आहे यांचा? धोनी सोडता कोणी म्हणजे काय? यांचं इंटरनॅशनल पावर बघा ना. न्यूझीलंड इंटरनॅशनल मध्ये एक प्लेअर इंटरनॅशनल मध्ये कोण? दुबे. अरे तुम्हाला घेतलंच नाही ना. ते BCCI सगळं फ्रॉड आहे ना. आता 4 प्लेअर आहे. 4. सूर्यकुमार यादव, वापस कोण आहे? हार्दिक पांड्या, बुमरा, तिलक वर्मा आणि रोहित शर्मा वर रिटायर नाही, त्याला हाकलून लावलं ना. ते वेगळी ODI जिंकविणार आहे तो. त्यांनी ऑलरेडी जिंकून त्याचं काम केलं. धोनी सारखं नाही 19 मध्ये अशी बॅट लाईन होती ना, अशी बॅट इथंच राहिली त्याची बॅट. इथंच नाही म्हणजे आरती चुकीने आउट झाला. तिथं हाटकून आउट झाला का? चुकीने काय? तुमचा रोहित शर्मा 1 रन आउट झाला. 1 रन 3 बॉल 1 रन केला. ऑस्ट्रेलिया समोर किती बनले? मग ते 30 मॅच बघायची ना. तू पण विराट कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये धोनी खेळला का नव्हता? ते वर्ल्ड कप हारला का नाही? हाटकून केलं का नाही त्यांनी? तुम्ही का कोणत्या बेसिसवर त्याला दोष देतात? 2019 हाटकून टू खेळला होता. कोणची मॅच? वर्ल्ड कप मध्ये त्याला माहित होती का बॉल तिथं आलं कसं येणार? त्यामुळे तिथं असं खेळला ना. सेम बॉल IPL मध्ये त्यांनीच टाकला. लॉकी फर्ग्यूसनच टाकला. सेम बॉल त्यांनी IPL मध्ये सेम बॉल रोहित शर्मा पण हाणू शकत होता. 3 बॉल खेळला, त्यातला 1 बॉल 6 होऊ शकत होता. इंटरनॅशनल वर्ल्ड कपची तेच खेळला होता लास्ट मॅच. आणि विराट कोहली खेळला. अरे फायनल मध्ये पण ते 1 रन आउट झाला. KL राहुल पण, विराट कोहली रन 23च्या फायनल मध्ये पण आहे का रोहितने चांगलं खेळलेला. आणि 24चा उगन होता. 24च्या सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया समोर किती मस्त खेळला. ती एक अर्धी मॅच खेळला ना. 93 रन ऑस्ट्रेलिया समोर. फायनल मध्ये कोण नाही खेळला? इंटरनॅशनल सेंचुरी. बघा ते टॉप ऑर्डर आहे ना. हे बघा ना, तरी पण 10,000 प्लस रन केले ना. 50 प्लस ऍव्हरेज वर नाही केले. T20 सगळ्यात जास्त कॅप्टन्सी मध्ये विन रेट सगळ्यात जास्त रोहित शर्माचं आहे. ती कमी मॅच खेळायला. कमी मॅच नाही तेवढे. कुणालाही जाऊन विचारा. आज सुनील गावस्कर सारखे प्लेअर म्हणतात मारण्याच्या अगोदर मला त्याचा 6 बघायचा. कोणाचा? धोनीचा. काय मरण्याच्या अगोदर म्हणजे असं काय वेगळी गोष्ट नाही ना. ते काय नाही काय तो सगळ्या स्पीच समोर म्हणला ना. म्हणजे काय कॅमेरे समोर रोहित एवढा मोठा प्लेअर. सचिन तेंडुलकर म्हणतो मला याच्या कॅप्टन्सी तो एक साइड आवडतं खेळायला. तुमचा विराट कोहली, MI तुमचा रोहित शर्मा. एक साइडला आहे धोनी, त्याचा काय हेलिकॉप्टर. दुसऱ्या साइडला रोहितचा पुल शॉट, सूर्याचा सुपला शॉट, वापस हार्दिक पांड्याचा वापस हेलिकॉप्टर मारतो. हार्दिकचे तर कसं कोण म्हणला? आरती एकच मारला. ओरा शॉट असा वेगळी गोष्ट आहे. ओरा बिना बघताच. अरे पण रोहित शर्मा हेलिकॉप्टर एकच आहे ना. आणि मग धोनीचं कोणता आहे? हेलिकॉप्टर नुसता बघ काय
मग काय कव्हर ड्राईव्ह पण आणतो फ्लिप पण मारतो तो. रोहित शर्मा रोहित मारतो ना त्याचा इंडिया बाहेर शतक मग आहे याचा का पण तसंच फेमस आहे ना हेलिकॉप्टर काय shot विषय काय मारायला पण माहितीये दम का लागतो. विषय Timing काय माहितीये permission. का सीएसके फक्त धोनीमुळे त्याच्याकडे बाकी कोणते कोणीच प्लेअर नाही. नीट नाहीत अरे, MI ऋतुराज प्लेअर नाही का शिवम दुबे प्लेअर नाही का ऋतुराज दोनच आहेत, दोनच international ऐक खेळतो. ना त्याला घेत नाही तर तू सुद्धा मानलेला आहे लय वेळेस तुझ्या लॉग मध्ये ऋतुराज एक भारी प्लेअर आहे पण त्याला बीसीसीआय घेत नाही. आज तुमचा युट्यूबर खोटं बोलायला लागलाय. फक्त MI टीम साठी तुम्ही समजू शकता MI काय लेवलवर बोलत असते तर. ऐका. हे दोघला पण हे फक्त- दोघला पण काढायचं ना बस जडेजाला राजस्थान दिले सगळे रडायला लागले पण जेव्हा जडेजा सीएसके मधून होता त्याची विकेट पडलं सगळे वर्ल्ड तो स्वतः म्हणलेला आहे माझ्यासाठी चांगलं वाटतं तसं चांगलं वाटलं. धोनी आता कोण अरे वाटतं? लास्ट सीझन आहे ते धोनीचा आता शेवट खेळणार आहे. अरे मग त्याचा एक बॉल साठी पण आम्हाला इंतजार करतो ना आम्ही वेगळी फिलिंग आहे. मग काय रोहित शर्मा जडेजासारख्या खेळावर एक चांगल्या बॉल प्लेअरला सोडून द्यायचं रोहित का? शर्मा एक बॉल खेळा तुम्हीच मेसेज टाकतात लगेच आज भारी नाही खेळा पण आमचा धोनी तसं नाही एक बॉल जरी खेळला मस्त माने 0 रन केले 6 आणले तरी ते आमसाठी गर्वाची गोष्ट आहे ना. नाही नाही आहे म्हणूनच फॅन बेस 130 डेसिबल मध्ये जातो ना. त्याच्यामुळेच मागच्या वेळेस काय टॉप टेबल मध्ये मग सगळ्यात तुम्ही पण खाली होतात होते. ना हा, एक काळी तिथं. तीनच मॅच जिंकले होते एक वाटतं. काळी तुम्ही तिथंच आपण होतात 5 ना? मॅच जिंकलेलो होतो. हार्दिक पांड्याच्या तीन- कॅप्टन्सी तीन मध्ये match 2024 आठवा 24 अरे ते उगं ते हे झालं होतं मग हार्दिक आमचं पांड्या तसं झालं नवीन असतं. होतं आमचं तर ऋतुराज गायकवाड किती वर्षापासून खेळतोय हार्दिक CSK पांड्या कडून- त्याच्या अगोदर खेळतोय अरे 2015 CSK पासून इंटरनॅशनल प्लेअर आहे ते ना. नाही ना रे पण हा. तो पहिल्याच वर्षी आलेला MI मध्ये आता मग काय जीटीचा ऋतुराज किती असंच फायनल दिवसानंतर- जिंकलं का असंच रनर अप ऋतुराज त्याच्याकडून आहे का अगोदर छोट्याले प्लेअर होते एकदम असे म्हणजे नवीन नवीन काही नवीन असं नवीन काही समोर रोहित आणायचं शर्मा ते नाहीये. आल्यावर हार्दिक पांड्या बेस्ट प्लेअर आहे इथं कॅप्टन्सी मध्ये पण भारी आहे ना तरी मग. पण तिने काय केलं तुम्ही पाहू शकता MIला तुम्ही काय नावांची दिलं आमच्या प्लेअरला असं काही केलं नाही आम्ही ऋतुराज सगळ्यात खाली होतं तरी आम्ही त्याला एक शब्द बोललो नाही. चिडवीत वगैरे काही नाही चिडकीत ते म्हणजे direct- कुत्रं ते गेलं direct- हार्दिक ते direct वाड्यात सोडून हे levelचं देतात. असतं. ते पुढे direct MI सोडून fans हे देतात. असतात काय डायरेक्ट सोडून देतात जड्डू त्याचं सारख्या comeback प्लेअरला झाला. हा तेच ना direct सॅम साठी. करन सारख्या प्लेअरला मग सॅम मग- करन सारखं बरं. बरोबर आहे, हा राव. कुठं Point होता तो. सॅम हा, सॅम करन कर कसला भारी प्लेअर आहे तुम्ही त्याला सोडून दिला असं. सोडून ते दे त्याचे लाईन हल्लं संपला अरे विषय. मग थोडं डाऊन सोडत जसं हार्दिक पांड्या झाला त्यांनी कमबॅक केला का नाही तसला ओव्हर शॉट मध्ये बस नाही नाही आता ए, नाही, बरं, चालूच असू राहून दे. द्यायची कॉन्ट्रोवर्सी चालूच राहणार आहे तुम्ही बघू हे शकता बघा, पुढच्या काय- भागामध्ये. काय संपणार मी पुण्यावरून वापस आलो का वापस ही कॉन्ट्रोवर्सी चालू राहील. हे तुमच्या माग दुबारे बसलेला आहे इथं गेर पुढे ये ना काय येऊ इकडे ना इकडे इकडे ते इथे. लगेच आला भीक मागे वापस आहे, वापस आहे. चला. दोन्ही फॅन पाहायला नाही ये हे रे, बस, ये. बस, बस. बसायचं हे बरं असू दे हे MI फक्त ची आहे का पण मजाकसाठी होतं MI चे आम्ही सगळे फॅन आहेत ह्यो नाही नाही मी CSK नाही fan मी आहे. सीएसकेच राहणार आणि सगळे सगळे रिस्पेक्ट करतात एकामेकाच्या दोन्हीची. प्लेअरला हे फक्त IPL पुरतं असतं इंटरनॅशनल मध्ये सगळे आपलेच प्लेअर आहेत बरोबर. हे बोलून आपण ब्लॉक हा, हे संपवायचा आहे इंटरनॅशनल मध्ये सगळे सगळे एकच आपलेच असतील. प्लेअर असतात. आपलेच प्लेअर आहेत T20 जिंकले आम्ही सगळ्यांनी खूप साजरी केलता हो तो लॉग नव्हता काढला तेव्हा मोबाईल पाण्यात आणि- पडला ही वेगळी गोष्ट झाली. त्याच्यामुळे काढला नाही आम्ही हसू नका लागल काय असते एवढं तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या आम्ही आयफोन घेऊन येतो iPhone 17 हा अवघ्या 4-5 वर्षात आणून हा, 4-5 वर्षामध्ये आणूत आम्ही नक्की आणू कंपनी म्हणायची असं म्हणायचं तुला कंपनी नाही फोनच आणून फोन आणून मस्त नक्की आणू, आणू नक्की टेन्शन आणू. नाही तुम्ही फक्त सपोर्ट देत राहा आणि व्हिडिओला लाईक म्हणजे लाईक ना करू पण सबस्क्राईब करा म्हणजे लाईक नी काही होणार नाही आज पण सबस्क्राईब नी कसं पैसे भेटते ना पैसे आम्हाला. भेटते आम्ही फक्त पैशासाठी लॉक टाकतो नाही रियालिटी रियालिटी नाही. चेक नको दिवस हे बा पैशासाठी वगैरे काही नाही पण एका फक्त व्हिडिओची आम्हाला क्वालिटी ते- इन्क्रीज होईल जर आम्हाला सबस्क्रायबर ते आम्ही घर बांधणे आम्ही म्हणजे आथुरांनी घर बांधण्यासाठी खूप लोन घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज सपोर्ट करा तुम्हाला एक दिवशी आम्ही त्यांचं घर पण दाखवू पण त्यांची मम्मी काय म्हणते परमिशन देणार नाही त्यांना ब्लॉकची परमिशन नसेल देत आज मोबाईल पण तिने लपून आणलेला आहे तुम्ही बघू शकता काय लेवलचं ते स्ट्रगल करतोय स्ट्रगल आहे लय support लय करा. स्ट्रगल आहे सपोर्ट करा मला 100 सबस्क्रायबर होणार आहेत आता किती पाणी चांगलं आहे. 80 झालेले आहेत ऑलरेडी 100 करा फेक आपण काहीतरी नवीन व्हिडिओ टाकू आणखीन आणि आता व्हिडिओ कंटिन्युअस येत राहते थोड्या दिवस आणखीन ते तर- मोबाईलचं थोडे हा, झालं mobile- पाण्यात पडला होता त्याच्यामुळे मोबाईल पाण्यात नव्हता पडला माझा थोडा काय अभ्यास चालू होता हे पण ओके, तिकडे गेलेले हवी- होते. हवी- हवी- UPSC ची तयारी करतोय तो भविष्यातला ह्यो होणारा पुण्या- IAS ऑफिसर पुणे गेलेले हे एम्स नाही आपलं कोणतं एम्स मध्ये नाही जायचं कुठं IIT. ॲलिन ॲलन नाही IIT मध्ये जायचंय त्याला ॲलन मध्ये कोचिंग करीत आहे मी आणि डिप्लोमा करीत आहे करतोय आणि नीट पण देत आहे हा. प्रेम फेस आम्ही इथंच सगळे आहे दिसतंय तर सगळे. आमचे क्लास चालू आहेत ऑनलाईन वाले तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय ओमकार बॉटल खूप स्वस्त आणली आहे. कुठं होणार नाही